हरिओम. आवाज येतोय माझा? सुरुवात करूया. सुखावा बैठक स्थिती. साधी मांडी पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील, द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. खांदे कोपरं शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. स्थिर बैठकीमध्ये थांबण्याचा प्रयत्न. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती, दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. 15 ते 20 आवर्तन आपापल्या क्षमतेने. सर्दी झाली असेल, नाक चोळलं असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेताना पोट हलकस बाहेर येईल आणि तो श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेने हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 15 ते 20 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन आपापल्या क्षमतेने कृती करायची आहे. संपूर्ण लक्ष हे या क्रियेकडे केंद्रित करून घ्यायचं. सावकाश मध्ये थांबूया. मोकळा झालेला श्वास नाकाच्या पोकळ्यात. इथला श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास वरून घेऊया आणि श्वास सोडून उच्चार. ओ. 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 एक क्षण शांत. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. आणि करूया नमनमुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आजच्या साधनेची सुरुवात आणि आपल्या दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंडळ. नेत्र स्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. खाली.
सुरुवात करूया. विश्रांती. दोन्ही पाय वर ठेवून विश्रांती. आज आपण करणार आहोत मेरुदंड वक्रासन. ही लुजनिंग एक्सरसाइज आहे, तर ही कशी करायची बघून घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, उजवा पाय फोल्ड करायचा, दोन्ही हात आपल्या डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत पुढे झुकायचं, कपाळ गुडघ्याकडे. पुन्हा श्वास घेत वर यायचं आणि उजव्या दिशेला मागे वळून दोन्ही हात असे उजव्या दिशेला मागे ठेवायचे आणि आपलं कपाळ जमिनीकडे न्यायचं. हे करत असताना जो डावा पाय आपला सरळ आहे तो तसाच ठेवायचा, कुठेही असं उचलायचा नाही. जेवढं आपल्याला कमरेतनं पुढे झुकता येईल तेवढं झुकायचं आणि कपाळ जमिनीला लावायचा प्रयत्न. अशी थोडीशी डायनॅमिक हालचाल असेल आपली. सुरुवात करूया. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचा. डावा पाय एकदम सरळ असेल. दोन्ही हात आपल्या डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे, पाठीचा जरा सरळ असेल, मान मध्य भागी. मेरुदंड म्हणजे आपल्या पाठकड्याला आपण एकाच वेळेला बेंड, ट्विस्ट आणि स्ट्रेच देतोय. सुरुवात करूया. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत पुढे झुकायचंय. पुन्हा श्वास घेत वर यायचं आणि श्वास सोडत उजव्या दिशेला खाली वळून कपाळ जमिनीकडे. पुन्हा वर आणि पुन्हा फॉरवर्ड बेंड, वर आणि उजव्या दिशेला खाली वळून कपाळ जमिनीकडे. इथे आपल्याला ट्विस्ट आणि स्ट्रेच दोन्ही अनुभवायला मिळतात. थोडीशी डायनॅमिक होती. 1 2 3 4 5 6 7 8. कधी थांबवायची. आता उजवा पाय सरळ करायचा, डावा पाय फोल्ड करून त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावायचा. दोन्ही हात आता आपल्या उजव्या पायाच्या मांडीवर असतील. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत पुढे झुकायचंय. पुन्हा श्वास घेत वर यायचं आणि श्वास सोडत डाव्या दिशेला खाली वळून कपाळ जमिनीकडे. आता मी मुद्दाम माझी काही बदलली नाही, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसलं पाहिजे. पुन्हा एकदा सुरुवात करूया. श्वास घेत एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत पुढे झुकूया. पुन्हा श्वास घेत वर येऊया आणि श्वास सोडत डावीकडे खाली वळून कपाळ जमिनीकडे. अशी थोडीशी आपल्याला जलद डायनॅमिक कृती करायची. 1 2 3 4 5 6 7 पुढे झुकायचं आणि 8 डावीकडे खाली कपाळ जमिनीकडे जाऊ. मध्यभागी येऊन थांबवायचं आणि विश्रांती. थोड्या वेळ विश्रांती. जाणीव आपल्या पाठकड्याकडे घेऊन जाऊया. तिथे आलेला बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट त्याकडे लक्ष. तर दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घेऊया. करूया चक्की चालू. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफूया. तळवे स्क्रीनकडे असतील, हाताचे तळवे स्क्रीनकडे. बरोबर. आणि आता ही हाताची पकड दोन्ही पावलांच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न करा आणि कमरेतून पुढे झुकण्याचा प्रयत्न. सुरुवात करूया. सावकाश उजवीकडून डावीकडे गोल फिरायचा आहे. हाताची पकड जमिनीकडे जाऊ दे, डाव्या पायाच्या पलीकडे जाऊ दे. हा, एवढा आपल्याला पुढे झुकण्याचा प्रयत्न. 2 3 बरोबर 4 5. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या, एकदम स्ट्रेच. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत डावीकडून उजवीकडे गोल फिरायला सुरुवात. हात वर जाऊ. 1 2 बरोबर 3 4 आणि 5. 5 वेळा कृती झाली की थांबायचंय.
आता दोन्ही हाताचे तळवे मध्ये ठेवायचे, आपल्या दोन्ही पायांच्या मध्ये. हा बरोबर. आणि आता जास्तीत जास्त पुढे जायचंय, मध्ये यायचं. हा बरोबर. आपले हात आहेत ना ते जमिनीला घासत घासत पुढे जाऊ दे आणि मग मध्ये यायचं. हा बरोबर. आपण पोळ्या कशा लाटतो तशी कृती करायची, पण आता आपण ही थोडीशी श्वासाशी आधारित करूया. हा तुम्ही तृप्तीताई बघा जास्त पुढे बेंड होऊ नका, पाठ करायला त्रास होत असेल तर. फक्त थोडस स्ट्रेचिंग, म्हणजे आपले पावलांचे थोडस तुम्ही स्ट्रेचिंग केलं तरी. बाकी आपण सुरुवात करूया. पाठीचा कडा सरळ, आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पुढे झुकूया. पुन्हा श्वास घेत मध्ये येऊया. श्वास सोडत पुढे जाऊया. श्वास घेत मध्ये येऊया. श्वास सोडत पुढे जाऊया. आता पुढे गेल्यानंतर थांबायचंय, आणि आता उजव्या हाताने उजवं पाऊल पकडूया, डाव्या हाताने डावं पाऊल पकडूया. पाऊल टाच तुम्हाला जे शक्य आहे ते पकडायचंय. दोन्ही पाय जास्तीत जास्त स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा, आणि आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या, एकदम सैल सर. बरोबर, छान. आणि मग सावकाश मध्यभागी पायांमधलं अंतर कमी करा. आता एक छोटीशी याच्यामध्ये ट्रिक सांगते. जेव्हा घरी ही कृती कराल ना, तेव्हा समोर तुमच्या उशा ठेवा. तिथे उशी ठेवली आणि मग त्याच्यावर कपाळ ठेवा, म्हणजे थोडस तुम्हाला रिलॅक्सिंग वाटेल. आपला जास्त पाठीचा कडा ताणला जाणार नाही. जेव्हा घरी ही कृती कराल, प्रॅक्टिस कराल तुमची, तेव्हा मध्ये उशी ठेवायची आणि मग त्याच्यावरती आपलं कपाळ ठेवायचं विश्रांती. बटरफ्लाय करून घेऊया, कारण ते पाय आपले स्ट्रेच झाले होते, त्यासाठी पावलं जुळून घ्यायचे. हाताची पकड पावलांच्या खाली असेल. आणि आता सुरुवात करूया थोडीशी जलद हालचाल करायला. आपली स्थिर बैठक झाली की जलद हालचाल. जास्तीत जास्त गुडघे वर खाली करण्याचा प्रयत्न. बरोबर, छान. पाठीचा कणा सरळ. कृती थांबवायची. आणि आज आपण बघणार आहोत बटरफ्लाय मधून कुर्मासन. तृप्तीताई तुम्हाला हे आसन वर्ज्य आहे, कारण की इथे पाठ करण्याला पुन्हा स्ट्रेच येतो. तर हे कसं करायचं बघून घेऊया. कुर्मासन करण्यासाठी, कुर्म म्हणजे काय तर कासव. आपल्या शरीराचा जो आकृतीबंध आहे तो कासवाप्रमाणे दिसतो. तो कसा तर बघा, आधी बघून घ्या हे कसं केलं जातं. आता आपला उजवा जो पाय आहे, उजव्या पायाची जी पोटरी आहे, त्या पोटरीच्या खालून आपल्याला उजवा हात अशा प्रकारे काढायचा आहे. डाव्या पायाच्या पोटरीच्या खाली डावा हात. दोन्ही हात दोन्हीही पायांच्या पोटरी खालून असे काढायचे, आणि आपलं कपाळ जे आहे हे पावलाच्या दिशेने सैल सर सोडून द्यायचं. तुम्ही बघू शकता आता ह्याला कुर्मासन का म्हणतात. आपलं पाऊल जे आहे हे कासवाच्या तोंडाप्रमाणेच असतं. हे जे दोन हात आहेत ते कासवाचे पुढचे पाय, आणि जसं आपला पाठीचा कणा फॉरवर्ड बेंड झालाय हे कासवाची पाठ, म्हणून याला कुर्मासन म्हणतात. आणि मग आसन सोडताना हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी आणि मग छातीचा भाग असं करत करत पुढे यायचं, आणि हात जे आहेत पायाच्या खाली ते सोडून द्यायचे. ठीक आहे. यथाशक्ती प्रयत्न करूया. दोन्ही पावलं जुळून घेतलेली आहेत. हा, आणि आता उजव्या पोटरीच्या खालून उजवा हात काढूया. बरोबर. डाव्या पोटरीच्या खालून डावा. दोन्ही हात थोडेसे स्प्रेड करण्याचा प्रयत्न करा, थोडेसे लांब जाऊ दे. हा बरोबर. आणि त्यानंतर आपलं कपाळ पावलाच्या दिशेने सैल सर सोडून द्या. पायाचे स्नायू जे ताणले गेले ते पण रिलॅक्स. पोटावरती जो दाब येतोय तोही एकदम रिलॅक्स. गुडघ्यावरती हलकासा प्रेशर आहे, त्याकडे लक्ष. जोड श्वासाची, आणि उलट चाल करूया. सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, आणि मग हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. दोन्ही हात काढून घेऊया. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती. मनामध्ये सैल सुरसुरून विश्रांती. विधिवत वज्रासन करून घेऊया. तुम्ही कृतीताई थोड्या वेळाने वज्रासन करा, मी तुम्हाला सांगेन त्यावेळेला. आता तुम्ही तुमचं थोडीशी लुजनिक चालू ठेवा. दोन्ही पाय जुळलेले आहेत. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करायचा, मग डावा पाय.
दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवूया. हाताची पाचही बोटं जुळलेली आहेत. पाठीचा कडा सर, डोळे अलगद मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. आपण जो आकृतीबंध आता धारण केलाय, दोन्ही गुडघे समोरून जुळलेले आहेत. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे का हे आपला आपण तपासून पहा. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत आहेत का. पाठीचा कणा इथे नैसर्गिक सरळ आहे. मान मध्यभागी आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. वज्रासन जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे. आणि आता करूया शोल्डर रोटेशन. त्यासाठी दोन्ही हात समोर घेऊन येऊया. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने असतील. दोन्ही हात फोल्ड करूया. हे तुम्ही केलं तरी चालेल तृप्तीताई. आता दोन्ही कोपरे समोरून जॉईन करून घेऊया. दोन्ही कोपरे समोरून जॉईन करून घ्या. आणि आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक श्वास घेत वर दोन्ही हाताचे कोपरे, श्वास सोडत खाली. दोन. बरोबर. रोटेशन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. तीन. पुन्हा दोन्ही कोपरे समोरून जॉईन करून घ्या. आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. बरोबर. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. दोन. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. तीन. गुडघे थांबवायची. पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे, स्ट्रेट. आणि वर एकदा टाळी द्यायची आणि आपले हात खाली येतील जमिनीकडे. खाली जमिनीकडे पूर्ण जमिनीवर टेकवायचे. हा. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. बरोबर. करू शकता सगळे. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ते थांबवायची. दोन्ही हात पुन्हा मांडीवर येऊ देत. डोळे बंद करूया. आपण जी आता कृती केली, आपलं शोल्डर तर तिथे झालंच तिथे काम, पण त्याचबरोबर आपले जे साईडचे वायुकोश आहेत ते आपले मोकळे झाले. श्वसन मार्ग आपला सुधारतो जेव्हा आपण या सोप्या सोप्या कृती करतो त्यावेळेला. आणि आता काय करायचं, दोन्ही गुडघे जे आता आपले जॉईंट आहेत ना ते थोडेसे लांब करा. दोन्ही गुडघे थोडेसे त्याच्यामध्ये अंतर घ्या. हा. सीटचा भाग बरोबर टाचांमध्येच असेल. हा. फक्त गुडघे जे जुळलेले आहेत ते आपण लांब घेऊ. आता इथे तुमच्या जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही फक्त असं पुढे बसा. दोन्ही हात जे आहेत ना ते गुडघ्याच्या इथे शेजारी ठेवा आणि थोडंसं स्लँटिंग पोझिशन मध्ये बसा. तृप्तीताई तुमच्यासाठी. बाकीच्या आता आपण सुरुवात करूया. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, सरळ स्ट्रेट. हा. उजवा हात स्ट्रेट न्यायचा वर आणि तो मागे ठेवायचा डाव्या खांद्यावर. आणि मग डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो मागून उजव्या खांद्यावर ठेवायचा. हा. वाईस वर्सा म्हणजे अपोजिट साइडने. बरोबर. बरोबर. तुमचं थोडस तुम्ही टाचा वर केलेत का उपाय, ते तुम्ही टाचा वर केल्यात का. पावलं पूर्ण फ्लॅट राहू देत जमिनीकडे. जर त्रास होत असेल ना तर मग तुमच्याप्रमाणे ऍडजस्ट करा, पण शक्यतो पावलं जमिनीकडे फ्लॅट राहू या. पावलं फ्लॅट ठेवायची अशी, फक्त गुडघे लांब करायचे. ठीक आहे. हा. बरोबर. बरोबर. आपापल्या क्षमतेने ते थांबायचंय. आपण जे आता हे केलंय याला मंडूक मुद्रा म्हणतात. हा. मान सरळ असेल. डोळे बंद करूया. आणि आता पूर्णपणे आपलं लक्ष आपल्या छातीच्या स्नायूंकडे, फुफ्फुसांकडे घेऊन जायचंय. तिथे आलेला ताण त्याकडे लक्ष. पाठकणा सुद्धा बघा आपला छानपैकी स्ट्रेच होतो. बरोबर. छान. मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून घेऊया आणि जोड आपल्या श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. आणि एक अवर्त दीर्घ श्वसनाचं आपापल्या क्षमतेने खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने श्वास सोडा. छान. सावकाश. आता डावा हात गुडघ्यावर येऊ दे, मग उजवा हात.
आपल्या दोन्ही गुडघ्यांमधलं अंतर कमी करा आणि थोड्या वेळ विश्रांती. डोळे बंद करून आपण जे हे मंडूक मुद्रा केली त्याच्याने जे काही एनएसच्या रिलेटेड किंवा गायनेकच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत आपले ते सॉल्व्ह किंवा अडचणी ज्या आहेत त्या दूर होण्यास मदत होते. स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी अतिशय उपयुक्त आहे हे. आपण बघितलं ती मुद्रा आणि काही दिवसांनी आपण मंडूक आसन सुद्धा बघणार आहोत. मंडूक म्हणजे काय तर बेडकाप्रमाणे आपला जो आकृतीबंध आहे तो दिसतो. आता पुढे आपण बघणार आहोत आता उष्ट्रासन. तर उष्ट्रासनासाठी आपल्याला गुडघ्यांवर उभं राहायचंय. आधी बघून घेऊया कशी कृती केली. उष्ट्र म्हणजे काय तर उंट. उंटाप्रमाणे आपला आकृतीबंध दिसतो आणि दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं. हे आसन तुम्ही करू शकता तृप्तीताई, फक्त थोडीशी लिमिटेशन्स तुम्ही पाळा. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आणि आता आपली पावलं जी आता फ्लॅट आहेत ना जमिनीकडे त्याचं माउंटन करायचं. म्हणजे टाचा जे आहे त्या सिलिंगच्या दिशेला जातात आणि पायाचा चौडा हा जमिनीवर येतो. त्यानंतर आपल्या दोन्ही हातांची पाचही बोटाशी जोडून घ्यायची आणि ती आपल्या बघा इकडे जिथे आपलं माकड हाड आहे ना कमरेचा जो सगळ्यात शेवटचा लोअर पार्ट तिथे आपल्याला असं हे ठेवायचं. दोन्हीही हातांची पाचही बोट जोडलेली आणि तिथे आपल्याला ही ठेवायची. जेव्हा आपण हे उष्ट्रासनाचं करतो त्यावेळेला आपल्या फुफ्फुस जी आहेत ही पूर्णपणे ताणली जातात. आपला श्वसन मार्ग सुधारतो आणि त्याचबरोबर थायरॉइड साठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त आहे. आणि ज्यांना पाठीच्या कण्याचा त्रास आहे त्यांनी काय करायचं फक्त एवढंच पुढे झुकायचं. म्हणजे आता आपला पोटाचा जो भाग आहे तो हलकासा पुढे झुकवायचा आणि मान मागे सैल सोडायची. ज्यांना पाठीचा कण्याचा त्रास आहे किंवा स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी फक्त एवढीच कृती करायची. आणि बाकीच्याही बघून घ्या. उजवा जो हात आहे तो समोरून गोलाकार फिरून उजव्या पायाची टाच पकडायची. तिथे थोडा वेळ थांबायचं. मान मध्ये सैल सर सोडायची. तोंड बंद. गळ्यापासून पोटापर्यंत स्नायू ताणले जातात. मग सावकाश उजवा हात पुन्हा गोलाकार न फिरवता तिथल्या तिथे कमरेवर ठेवायचा आणि मग डावा हात समोरून गोलाकार फिरवून डाव्या हाताने डाव्या पायाची टाच पकडायची. पुन्हा मान मध्ये सैल सर सोडायची. आपण करतोय अर्ध उष्ट्रासन किंवा सुलभ उष्ट्रासन. आणि पुन्हा उलटचाल करताना तिथल्या तिथेच सरळ व्हायचं. ठीक आहे, लक्षात आलंय. करूया. वज्रासनामध्ये येऊ किंवा डायरेक्ट तुम्ही गुडघ्यांवर उभे राहिलात तरी चालेल. डायरेक्ट गुडघ्यांवर उभे राहा आणि खाली शक्यतो मॅट राहू देत. मॅट किंवा थोडंसं कुशन सारखं ठेवा म्हणजे गुडघ्यांना जास्त त्रास होणार नाही. आता दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय. आपलं शोल्डर एवढं म्हणजे अर्ध्या फुटापर्यंत अंतर असेल ते. आणि आता पावलं जी आहेत जी जमिनीकडे फ्लॅट आहे ती आता त्याचं माउंटन करायचं. त्याचा सिलिंगच्या दिशेला जाऊ दे आणि पायाची बोट जमिनीवर. बरोबर. दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ. आता दोन्ही हातांची पाचही बोट जोडून घ्यायची आणि ती आपल्या जिथे आपलं माकड हाड एकदम लोअर बॅक तिथे ठेवायचं आहे. बरोबर, छान. नजर समोर. आणि आता थोडंसं एक्सपान्शन करा आपल्या छातीचं म्हणजे आपले खांदे सुद्धा पसरले जातील. खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील आणि समोरून आपल्या संपूर्ण छातीचे स्नायू जे आहेत ते आडव्या कक्षेत प्रसरण होतील. चेहरा अगदी शांत. आणि आता हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे ढकला म्हणजे आपलं पोट सुद्धा पुढे येईल. हा, बरोबर बरोबर. आणि मान मध्ये सैल सोडा. यथाशक्ती प्रयत्न. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उजवा हात समोरून गोलाकार फिरवून मागून उजव्या पायाची टाच पकडा. मान मध्ये सैल सोडा आणि डावा हात आपला कमरेवरच असेल. आपण अर्ध उष्ट्रासन करतोय. बरोबर, खूप छान दिसतंय. बरोबर, छान. तोंड बंद. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. कुठेही होल्ड न करता श्वास घेणं आणि सोडणं चालू ठेवायचंय. उलटचाल करूया. सावकाश. मान मध्यभागी, कमरेचा भाग सरळ. उजवा हात कमरेवर. जर हाताला रग लागली असेल तर थोडा वेळ हात खाली येऊ देत. थोडा वेळ हात खाली येऊ देत जर हाताला जास्त रग लागली असेल तर. आणि मग पुन्हा एकदा हाताची पकड आपल्या कमरेच्या ठिकाणी मागे आणि पुन्हा एकदा आपली कमर पुढे ढकलायची. पोटाचा भाग पुढे येईल.
मान हलकीशी मागे सोडूया आणि मग जाणं पुन्हा डावा हात समोरून गोलाकार फिरून डाव्या पायाची मागून टाच पकडायची आहे आणि पुन्हा मान मागे सोडायची आहे. उजवा हात आपल्या कमरेमध्ये पकडेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, एकेका हाताने एकेका बाजूने आपण सोलो पुष्टासन करतोय. बरोबर, छान. सावकाश मान सरळ, डावा हात पुन्हा कमरेवर येऊ दे. दोन्ही गुडघे जोडून घेऊया, पावलं फ्लॅट करूया, वज्रासनामध्ये स्थिर होऊया. डोळे बंद. बंद डोळ्यांनी आपण जे पुष्टासन केलं त्याचा आपल्या संपूर्ण शरीरावर जो काही परिणाम झाला असेल त्याचा आपला आपण मागोवा घेऊया. एखाद कसं स्थित असते चेहऱ्यावर. कमरेवरती आलेला प्रेशर तो कमी करण्यासाठी आता आपण एकेका पायाने वज्रासन सोडून घेऊया. एक एक पाय सरळ करूया आणि सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घेऊया. अगदी सावकाश एका कुशीला वळायचंय, पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांवर थरथर, हातांमध्ये थरथर, विश्रांती. डोळे बंद. लक्ष आपल्या श्वासाकडे देऊया. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया. पोट हळूहळू वरच्या दिशेला येईल. संपूर्ण श्वास सोडूया. पोट जमिनीच्या दिशेने जाईल. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. तर दोन्ही हात आपल्या डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एकदम सरळ. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. दोन्ही पाय जोडलेले, हात डोक्याच्या दिशेने वर आहेत. आपण करतोय उत्तान ताडासन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वरती स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय जमिनीच्या दिशेने स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण शरीराला एक ठेच द्यायचा आपल्याला. ताण ताण, भरपूर ताण द्यायचे. सगळे स्नायू आपल्याला ताणायचे आहेत. डोळे घट्ट मिटून घ्या. डोळे घट्ट मिटायचे. चेहऱ्याचा स्नायू सुद्धा एकदम घट्ट आणि ताण ताण ताण, पूर्णपणे शरीर ताणायचंय ताणायचंय. आणि रिलॅक्स. डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत, हातापायाचे सगळे स्नायू रिलॅक्स. दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ येऊ दे. दोन्ही हात पुन्हा शरीरापासून हलकेसे थोडेसे बाजूला न्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आणि रिलॅक्स. डोळे बंद, एकदम रिलॅक्स. नाकाने श्वास भरून घेऊया आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडूया. संपूर्ण हवा तोंडाच्या वाटेबाहेर सोडायची आहे. असं 1 ते 2 वेळेला आपला आपण करून घ्या. नाकाने श्वास भरून घ्या आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे हवा बाहेर सोडून द्या. तर एकदम रिलॅक्स वाटतं जेव्हा आपण ही कृती करतो त्यावेळेला. आणि आता करणार आहोत आपण अर्ध पवन मुक्तासन आणि पूर्ण पवन मुक्तासन. अर्ध पवन मुक्तासनची कॉन्ट्राइंडिकेशन मी मागे बोलले होते की ज्यांना पाठीच्या कड्याचा त्रास आहे, स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे, त्यांनी फक्त डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीची कृती करायला यथाशक्ती प्रयत्न करायला हरकत नाही. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपल्याला उजवा पाय 30 अंशापर्यंत वर उचला. गुडघ्यातनं सरळ असेल उजवा पाय 30 डिग्री वर, गुडघ्यातनं सरळ. आणि त्यानंतर तो फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करूया. पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. आता उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्यायचा आहे. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडूया किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ही कृती आपण आता करतोय अर्ध पवन मुक्तासन. पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून घ्या उजव्या पायाचं. डावा पाय जमिनीवर सरळ. आणि आता इथे बघा उजव्या बाजूवर आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. तर ज्यांना पाठीची दुखणे आहेत, स्पॉन्डिलोसिस आहे, त्यांनी पुढची कृती करायचं नाहीये. बाकीच्यांनी डोकं आपलं वर उचलून आपली हनुवटी किंवा नाक उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. उजव्या बाजूवर आलेला दाब त्याकडे लक्ष. डावी बाजू एकदम रिलॅक्स आहे. डावा पाय रिलॅक्स आहे. तोंड बंद, जोड श्वासाची.
आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. बरोबर. सावकाश डोकं नियंत्रित जमिनीवर येऊ दे. उलट चाल. हाताचा विळखा समोरून सोडून घेऊया. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ करा हवेमध्ये आणि नियंत्रित जमिनीवर येऊ दे. सावकाश. थोडा वेळ विश्रांती तिथल्या तिथे. जर दम लागत असेल तर आपण ही थोडीशी विश्रांती घेतो. एक श्वास घ्यायचा, सोडायचा आणि मग पुन्हा कृती करायला सुरुवात करतो. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डावा पाय गुडघ्यातनं सरळ करायचा आहे आणि तो जमिनीपासून 30 अंशापर्यंत वर उचलूया आणि डावा पाय फोल्ड करूया. पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचंय. दोन्ही हातांचा विळखा आपल्या डाव्या पायाला घालूया. उजवा पाय एकदम रिलॅक्स आहे जमिनीवर. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. डाव्या बाजूच्या ओटी पोटावर आलेला दाब, त्याकडे लक्ष. आणि आता सावकाश डोकं वर उचलायचंय आणि आपली हनुवटी किंवा ना डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. अट्टाहास न करता तोंड बंद, जोर श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. बरोबर, छान. उलटचाल करूया. सावकाश नियंत्रित डोकं जमिनीवर येऊ दे. हाताचा विळखा समोरून सोडून द्या. डावा पाय गुडघ्यात सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर येऊ दे. थोडा वेळ विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत पूर्ण पवनमुक्तासन. गॅसेसचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक. त्याचबरोबर पित्ताचा त्रास ज्याला होतोय, कॉन्स्टिपेशनचा त्रास होतोय, त्या सगळ्यासाठी हे पूर्ण पवनमुक्तासन अतिशय लाभदायक आहे. वेट लॉस ज्याला करायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा उपयुक्त. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. यथाशक्ती प्रयत्न. आता तुम्ही हे तृप्तीताई ट्राय करून बघा. फक्त डोकं वर उचलू नका आणि जास्त पाठकड्याला प्रेशर येईल एवढं ताण घेऊ नका. पायाची पकड घेताना. बाकीच्या सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय एकत्रित हळूहळू आपल्याला स्टेप बाय स्टेप वर घेऊन जायचे आहेत. हा, सुरुवात करूया. 30 डिग्री दोन्ही पाय वर आणि आता इथे थांबूया. 1 2 3 4 5. 45 डिग्री वर आणि थांबूया. 1 2 3 4 5. 60 डिग्री वर आणि थांबूया. 1 2 3 4 5. आणि 90 अंशापर्यंत वर आणि थांबायचंय. 1 2 3 4 5. पाय फोल्ड करा. दोन्ही पाय फोल्ड करा. दोन्ही पायांना आपल्या हातांचा विळखा द्या. थोडासा सीटचा भाग वर उचलला जाईल आणि हातांचा विळखा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न करा किंवा हाताची ब्रॅकेट करून समोरून दोन्ही पायांना आपला विळखा द्यायचा हातांना. संपूर्ण शरीराचा आता बघा गाठोडं तयार होईल. पोटाचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, पोटावरती दाब आलेला आहे. दोन्ही बाजूंनी आता प्रेशर आहे. थोडंसं आपलं इथे शॉर्ट ब्रीदिंग होतं जेव्हा आपल्या पोटावरती प्रेशर येतं त्यावेळेला. चेहरा अगदी शांत. आणि आता ज्यांना पाठीच्या कड्याचा त्रास आहे, स्पॉन्डिलिटिस आहे, त्यांनी पुढची कृती कड्या टाळायचंय. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचलायचं आणि आपली हनुवटी किंवा नाक दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये लावण्याचा प्रयत्न. हनुवटी, नाक किंवा कपाळ. बरोबर. दोन्ही पाय फोल्ड करा. हा, आणि समोरून मिळतो. शॉर्ट ब्रीथिंग होत आहे त्याकडे लक्ष. 1 2 3 4 5. उलट जा. सावकाश डोकं जमिनीवर येऊ दे. हाताचा विळखा सोडून द्या. दोन्ही पाय हवेत गुडघ्यात सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर येऊ दे. बरोबर. सावकाश जमिनीवर येऊ दे. विश्रांती. पोटावरती जो प्रेशर आला होता तो आता रिलीज झालेला आहे.
जर श्वासाची गती वाढल्यासारखी वाटत असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडून द्या, म्हणजे आपला नॉर्मल श्वास प्रश्वास चालू होईल. गळ्यावरती प्रेशर होता, पोटावर प्रेशर होता, पाठकण्यावरती ताण होता, जेव्हा आपण हे पवन मुक्तासन करतो त्यावेळेला आपल्या या सगळ्या भागांवरती ताण, दाब, प्रेशर तुम्हाला जाणवत असेल. आता सावकाश एका कुशलावरून पोटावर थोडं विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आणि आता आपण करूया सुलभ भुजंग. पवन मुक्तासनला सप्लिमेंटरी आसन आहे सुलभ भुजंग. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे, कपाळ जमिनीवर, हातापायचे तळवे सिलिंगच्या दिशेने. आता दोन्ही हात फोल्ड करूया. हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या दिशेने. दोन्ही पाय मागून जुळले, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी चिकटलेली आहे. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचलायचंय. नजर आपली स्क्रीनकडे, दोन्हीही हात कोपरापासून जमिनीवर आहे. बरोबर बरोबर, छान. हा, आणि नजर आपली सिलिंगकडे, तोंड बंद, गळ्यापासून पोटापर्यंत ताण येतोय, पाठकण्यावरती प्रेशर येतोय. पवन मुक्तासनला हे सप्लिमेंटरी आसन आहे. तोंड बंद, आलेला ताण आणि दाब त्याकडे लक्ष. छान, बरोबर. दोन श्वासाची. आणि आता उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू आपलं पोट, गळ्याचा भाग, आपली हनुवटी, नाक आणि मग कपाळ पूर्णपणे जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. आज आपण बघूया सूर्यनमस्कारामधला एक स्टेप आहे चतुरंग दंडासन. तर हे कसं करायचं फक्त एका कुशीला वळून बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करूच हे आसन. फक्त एका कुशीला वळून बघून घ्या, उठून बसायची गरज नाहीये. या स्थितीतूनच ते पुढे जातं. तर आता इथे काय करायचं, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, चतुरंग दंडासन. सूर्यनमस्कारामधली ही 5वी स्टेप आहे. पुढच्या आठवड्यापासून आपल्याला सूर्यनमस्कार चालू करायचे. तर आता बघून घ्या ही स्टेप कशी करतात. दोन्ही हात जे आहेत, हाताचे तळवे हे आपल्या छातीच्या रेषेत ठेवायचे या प्रकारे. दोन्ही पाय जे आहेत हे मागून थोडेसे एकमेकांपासून थोडेसे लांब न्यायचे आणि पावलाचं माउंटन पुन्हा टाचा जे आहेत त्या सिलिंगच्या दिशेने असतील. तृप्तीताई, तुम्ही हा प्रयत्न मला असं वाटतं टाळावा, कारण की इथे पुन्हा पाठीच्या तळावर तुम्हाला प्रेशर येऊ शकतो. बाकीच्या बघून घ्या. पावलांचं माउंटन केलंय आणि त्यानंतर पुन्हा हळूहळू आपलं कपाळ, नाक, गळा, छातीचा भाग, पोट आणि दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे या प्रकारे. आणि आता जे पाय आपल्या जमिनीवर आहेत ना ते उचलायचे. सीटचा भाग पूर्णपणे उचलायचा. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असते. चतुरंग दंडासन हे झालं. आणि याच्यातूनच मग पुढे आपण हळूहळू दंड स्थितीमध्ये येणार आहोत. ते मी तुम्हाला त्या वेळेला सांगेन. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. हे झालं चतुरंग दंडासन, सूर्यनमस्कारामधली 5वी स्टेप. आसन सोडताना सावकाश आपले गुडघे जमिनीवर येतील आणि मग पुन्हा छाती, पोट, छातीचा भाग आणि मग कपाळ जमीन. ठीक आहे, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. आपल्याला आज त्याच्यातूनच दंड स्थितीमध्ये म्हणजे उठून उभं राहील या स्थितीमधून. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायाचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहे. आणि आता दोन्ही हात आपले छातीच्या रेषेत येतील, हाताचे तळवे, दोन्ही पाय मागून थोडेसे लांब करा. पावलाचं माउंटन टाचा सिलिंगच्या दिशेला
पायाचे तळवे, चवळ्यांचा जो भाग आहे तो जमिनीवर. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, छातीचा भाग, पोट जमिनीपासून वर, दोन्ही हात खांद्यातनं सरळ स्ट्रेट करा दोन्ही हात. हा, दोन्ही हात स्ट्रेट करा बरोबर सरळ. पाय, हा बरोबर बरोबर बरोबर. आणि आता पाय जे आता आपल्या जमिनीवर आहे, सीटचा भाग जमिनीवर आहे तो वर बरोबर. हा वर बरोबर. हा थोडस नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. हे आहे चतुरंग दंडासन, सूर्य नमस्कारामधली 5वी स्टेप. आणि आता दोन्ही पाय जोडून घ्या, एकमेकांच्या जवळ घेऊन या, दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ आणा, पावलं. हा, आणि आता नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे जाऊ दे, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे जाऊ दे. ही झाली सूर्य नमस्कारामधली 8वी स्टेप, पर्वतासन. आता जे आपण केलंय हे पर्वतासन झालं. मगाशी आपण केलं चतुरंग दंडासन, तेव्हा नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये होती. आणि आता नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा जमिनीवर लावण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नाही. बरोबर. आणि आता हळूहळू आपलं एक एक पाऊल पुढे घेऊन या, आणि हात पावलाच्या दिशेने एक एक हात आणि एक एक पाऊल एकमेकांच्या जवळ घेऊन या हळूहळू. बरोबर, छान करताय. बरोबर. आणि मग दंड स्थितीमध्ये या, अगदी सावकाश उठून. बरोबर. विश्रांती. सावकाश दंड स्थितीमध्ये या, अगदी सावकाश. विश्रांती. मान मागे सैल सोडा. एक श्वास भरून घ्या नाकाने, आणि तोंडाने तोंडात मारल्याप्रमाणे सोडा. आपण जी काही आता कसरत केली किंवा जे काही आपण कृती केली त्याचा आपल्यावरती कसा परिणाम झालेला आहे त्याचा आपला आपण मागोवा घेऊया. आणि आता बघूया साइडवर्ड बेंडिंगचं त्रिकोणासन. आता आपण फॉरवर्ड बेंड घेऊन दंड स्थितीमध्ये आलो. बरोबर. आता हे साइडवर्ड बेंडिंगचं आहे. तृप्तीताई तुम्ही हे करू शकता, फक्त आपले हात आहेत ना ते जास्त जमिनीकडे ठेवू नका, अधांतरी ठेवा. ठीक आहे. हा, मी तुम्हाला दाखवते आधी कृती, आणि मग आपण सगळे एकत्रित करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, साइडवर्ड बेंडिंगचं त्रिकोणासन आहे हे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे, आणि मग उजवा जो आपला हात आहे ना तो हळूहळू उजव्या पावलाकडे घेऊन जायचा, डावा हात डोक्याच्या दिशेने वर. फक्त तुम्ही तृप्तीताई अट्टहास न करता हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा, खाली न टेकवता फक्त जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. हा, बाकीच्यांनी बघा. ओके, तुम्ही केलंच आहे का सगळ्यांनी? ठीक आहे. हा, उजवा हात बरोबर उजव्या पावलावर ठेवायचा, डावा हात डोक्याच्या दिशेने वर सरळ, नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. साइडवर्ड बेंडिंगचं आपण त्रिकोणासन केलंय. डावी बाजू ताणते, उजव्या बाजूला हलकासा दाब येतो. ओके, सावकाश मध्यभागी येऊया, पुन्हा दोन्ही हात खांद्यात सरळ करूया. पायांमधलं अंतर तसंच ठेवायचं आहे, हाताचे दोन्ही तळवे जमिनीच्या दिशेने आहे, नजर समोर एका बिंदूकडे स्थित. पुन्हा एकदा एक श्वास भरूया, आणि आता श्वास सोडत सोडत डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करूया. डावा हात डाव्या पावलाकडे जाईल, उजवा हात डोक्याच्या दिशेने वर सरळ, नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. आता ज्यांचे हात जात नाहीये पावलापर्यंत त्यांनी डाव्या पायाची पोटरी गुडघा जे पकडणं शक्य आहे ते पकडायचं आहे. हा, दोन्ही पाय मात्र गुडघ्यातनं सरळ घेऊन करण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. छान. सावकाश उलट चाल, मध्यभागी येऊया, दोन्ही हात खाली येऊ दे, पायांमध्ये अंतर तसंच ठेवायचं आहे. आणि आता हीच कृती आपल्याला थोडीशी डायनॅमिक करायची आहे, एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. तृप्तीताई तुम्ही करताना काळजी घ्या, किंवा तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे कृती करा. पायांमधलं अंतर जास्त नाही घेतलं तरी चालेल, थोडस घ्या आणि मग ही कृती करा. म्हणजे फक्त हलकंसं फक्त मुवमेंट करा. तृप्तीताई ही तुमच्यासाठी सूचना. बाकीच्यांनी मात्र पूर्ण कृती करण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्यांना लिमिटेशन आहेत म्हणून आपण त्यांच्यासाठी ही सूचना देतोय. आपण मात्र पूर्ण प्रयत्न करायचे. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ, हा, दोन्ही हात खांद्यातनं सरळ, मान मध्यभागी,
नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आणि आता सुरुवात करूया. एकदा उजवीकडे आपल्याला झुकायचंय आणि एकदा डावीकडे. पूर्ण मुवमेंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मध्यभागी येऊन थांबूया. दोन्ही हात खाली करूया. पायांमधलं अंतर कमी करूया. विश्रांती. मान मागे सैल सरसरून विश्रांती. आणि करूया नी रोटेशन. आपल्या पायात दोन्ही पाय स्ट्रेच झाले होते त्यामुळे दोन्ही पाय जोडून घेऊया. दोन्ही हात आता आपल्या गुडघ्याच्या वाटीवर ठेवूया. आणि आता करूया नी रोटेशन. सावकाश उजवीकडून डावीकडे गोल फिरायचे. 1 2 3 बरोबर 4 5 अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 आणि 5. मध्यभागी येऊन थांबायचं. कमरेतनं सरळ व्हायचं आणि सावकाश बैठक घेऊया. बैठक स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर, पाठीचा कणा सर. मान मध्यभागी, डोळ्यालगत मिटून घेऊया. आणि आज आपलं नेक रोटेशन राहिलं होतं ते आता आपण करून घेऊया. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवूया द्रोण मुद्रेत. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपली मान हलकीशी उजव्या साईडला टिल्ट करायची आहे. उजवा कान उजव्या खांद्याकडे जाईल. बरोबर. खांदे एकदम रिलॅक्स. हाताची कोपरं शरीराच्या जवळ येऊ देत म्हणजे पाठीच्या कण्याला जास्त प्रेशर येणार नाही. छान. सावकाश मान सरळ करूया. मध्यभागी येऊ दे. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश मान आता डाव्या साईडला टिल्ट होईल. डावा कान डाव्या खांद्याकडे जाईल. उजव्या बाजूने कान येतोय पूर्णपणे मानेच्या ठिकाणी. त्याकडे लक्ष. सावकाश मान सरळ. मध्यभागी. आणि आता श्वास घेत आपल्याला मान हलकीशी वर न्यायची. चेहरा आपला सिलिंगला समांतर असेल. आणि श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे येईल. अगदी सावकाश मुवमेंट. कुठेही आपल्याला घाई गडबड न करता ही कृती करायची आहे. तृप्तीताई तुम्ही फक्त हनुवटी गळ्याकडे घेऊ नका. फक्त मान हलकीशी अप अँड डाऊन करा. ठीक आहे. सुरुवात करूया आता आपण. श्वास घेत आपली मान वर जाईल. चेहरा सिलिंगला समांतर. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. हालचाल फक्त मानेच्या भागात. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. लास्ट राउंड. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. हनुवटी गळ्याकडे जाईल. आणि आता एकदा रोटेशन करून घेऊया. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. सावकाश मान आपली उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबूया. आणि अँटी क्लॉकवाईज. सावकाश मान डावीकडे पाठीमागे. उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश मान सरळ करायची. डोळे बंद. आणि करूया एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. आहे तो श्वास सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि संथ गतीने श्वास सोडूया. कम्प्लीटली ब्रीथ आउट.
प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घेऊया. मी प्राणायामाचा श्लोक बोलते. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. प्राण शक्तीला मनोमन वंदन. या तिन्ही रूपांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे ते सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राण, जसं माता आपल्या पुत्रांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य प्राप्त करून दे. मनोमन आपल्या प्राण शक्तीला आपण वंदन करतोय. मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यात. काल आपण सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास बघितला. म्हणजेच उजव्या नाकपुडीने आपण श्वास घेतला आणि उजवीने आपण सोडला. आज आपण सूर्यभेदन आणि चंद्रभेदन हे दोन प्राणायाम बघणार. तर आपल्याला उजव्या हाताची अंगुली मुद्रा, म्हणजेच आपले उजव्या हाताचा जो पंज आहे त्यातलं पहिलं बोट आणि मधलं बोट होल्ड करायचंय. ते आपल्या अंगठ्याच्या मुळाशी ठेवायचंय. अंगठा आणि 3 बोट, करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट हे ओपन असेल. ही झाली आपली अंगुली मुद्रा. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना स्पर्श. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. आणि आपण करतोय श्वास घेण्याच्या कृतीला पूरक म्हटलं जातं आणि श्वास सोडतो त्याला रेचक म्हटलं जातं. इनहेल ब्रीद इन पूरक, एक्झेल ब्रीद आउट रेचक. आज आपण करतोय सूर्य भेदन आणि चंद्र भेदन प्राणायाम. उजवी जी नाकपुडी आहे तिला सूर्य नाडी म्हणतात आणि डाव्या नाकपुडीला चंद्र नाडी म्हणतात. सुरुवात करूया. हा प्राणायाम आपण सगळे करू शकतो, याला कुठलेही कॉन्ट्राइंडिकेशन नाही. आता जेव्हा आपल्याला सूर्य भेदन करायचं असतं तेव्हा आपल्याला डावी नाकपुडी बंद करायची आहे. तर ही कशी करायची? ही जी 2 बोटं ओपन आहेत, करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट, त्याच्याने डावी नाकपुडी जेंटली प्रेस करायची, हलकीशी बंद करायची डावी नाकपुडी. हा, बरोबर. जो हात आपला अंगुली मुद्रेमध्ये आहे किंवा प्राणायाम मुद्रेमध्ये आहे तो हाताचा कोपर जमिनीला समांतर येईल. कुठेही तो आपल्याला वर किंवा जास्त खाली न ठेवता जमिनीला समांतर ठेवण्याचा प्रयत्न करा. बरोबर. हो. आता जर तृप्तीताई तुम्हाला त्रास होत असेल तर टेकून बसा आरामात, काही हरकत नाही. एकदम टेकून बस आणि मग तुम्ही केलं तरीही चालेल. हा. पाठकण्याला आधार घ्या आणि मग प्राणायाम करा. डावा हात आता आपण डावी नाकपुडी बंद करूया. डोळे अलगद मिटून घेऊया. आपण करतोय सूर्य भेदन प्राणायाम. उजवीने आहे तो श्वास सोडूया. उजवीने खोलवर दीर्घ पूरक श्वास भरून घ्या उजव्या नाकपुडीने. अंगठ्याच्या आधाराने उजवी नाकपुडी बंद करा. डाव्या नाकपुडी जी बंद केली ती ओपन करा आणि डावीने संथरेच. डावी बंद, उजवीने पूरक. उजवी बंद, डावीने रेचक. श्वास सोडून द्यायचा डाव्या नाकपुडीने. तिसरा बंधन. डावी बंद, उजवीने खोलवर दीर्घ पूरक. हवा आतमध्ये भरून घ्या. उजवी बंद, डावीने संथरेच. डाव्या नाकपुडीचा हात काढून डाव्या नाकपुडीने संपूर्ण श्वास सोडून द्या. डावी बंद, उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद, डावीने संथरेच. थोडा वेळ हात खाली येऊ दे. उजवा हात ज्ञान मुद्रेमध्ये येऊ दे. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. आपण केलं सूर्यभेदन प्राणायाम. उजव्या नाकपुडीने श्वास घेतला आणि डावीने आपण तो सोडून दिला. डोळे बंदच आहेत, फक्त मी बोलते त्याकडे लक्ष द्या. उजवीने आपण श्वास घेतला आणि डावीने आपण श्वास सोडला. हा झाला आपला सूर्यभेदन प्राणायाम. म्हणजे आपण
एका नाकपुडीने श्वास घेतो आणि दुसऱ्या नाकपुडीने सोडतो, याला भेदन म्हणतात. आणि त्याच नाकपुडीने श्वास घेऊन त्याच नाकपुडीने श्वास सोडला, त्याला अभ्यास म्हणतात. आता चंद्रभेदन करूया आपण प्राणायाम. पुन्हा एकदा उजव्या हाताची अंगुली मुद्रा आणि आता उजवी नाकपुडी बंद करून घेऊया, डोळे अलगद मिटलेले. जेंटली प्रेस उजवी नाकपुडी. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेच. हे झालं चंद्रभेदनचं एक आवृत्ती. पुन्हा एकदा उजवी बंद अंगठ्याच्या आधाराने. डावी नाकपुडी ओपन करायची. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी नाकपुडी बंद. उजवी नाकपुडी ओपन आणि उजवीने रेच. उजवी बंद. तिसरा वर्तन चंद्रभेदन प्राणायाम. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेच. लास्ट राउंड चंद्रभेदन प्राणायाम. उजवी नाकपुडी बंद. डावीने खोलवर दीर्घ पूरक. हवा नाकाने श्वास भरून घेऊया डाव्या नाकपुडीने. डावी बंद. घेतलेला श्वास उजव्या नाकपुडीने सोडून देऊया, संथरेच. उजवीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावर येऊ दे. ज्ञान मुद्रेमध्ये आपण केला चंद्रभेदन प्राणायाम. डावीने श्वास भरून घेतला आणि उजव्या नाकपुडीने तो संपूर्ण श्वास सोडून दिला. डोळे बंद आहेत आणि एक आवर्तन संपूर्ण विभागीय श्वसनाचं करूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना स्पर्श. त्या स्पर्शामध्ये हलकासा दाब द्या. दोन्ही हातांची बाकीची तीनही बोट एकदम सैलसर अर्धवट मिटलेली आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. चेहरा शांत आहे. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. ज्ञान मुद्रेमध्ये आपलं लक्ष केंद्रित करून घेऊया. अंगठा पहिलं बोट यांचा एकमेकांना झालेला स्पर्श आणि त्यातून जी स्पंदनं जाणवत आहेत त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करून घेऊया. प्राण स्पंदनांची अनुभूती आणि संपूर्ण विभागीय श्वसन. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर. छातीचं एक्सपान्शन, खांदे वरच्या दिशेला. आणि श्वास सोडत अकार उकार मोकार एकत्रित. काही क्षण शांत आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली आहे, साधी मांडी पद्मासन अर्ध पद्मासन, ती सोडून देऊया आणि पाठीवर करून शवासनासाठी स्थिती करू. सावकाश एका कुशीला म्हणून पाठीवर करून विश्रांती. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये जमिनीवर अलगदपणे सोडून द्यायचं. बंद डोळ्यांनी आज आपण जे काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा क्रम आठवूया. जे काही नवीन आसनं पाहिली त्या नवीन आसनाचा पुन्हा एकदा मागोवा. वज्रासनामध्ये आज आपण मंडूक मुद्रा पाहिली, उष्ट्रासन पाहिलं. शयन स्थितीमध्ये अर्ध पवन मुक्तासन, पूर्ण पवन मुक्तासन. पोटावर पडून सुलभ भुजंगासन आणि त्याच्यानंतर चतुरंग दंडासन, पर्वतासन आणि तिथूनच हळूहळू
दंड स्थितीमध्ये आपण गेलो. त्यानंतर आपण केलं साइडवर्ड बेंडिंगचं त्रिकोणासन. आणि मग प्राणायामामध्ये आज आपण सूर्यभेदन आणि चंद्रभेदन हा नवीन प्राणायाम पाहिला. त्या सगळ्या गोष्टींचा मनातल्या मनात मागोवा, आपल्या स्मरणशक्तीला एक हलकासा ताण. बंद डोळ्यांनी त्याचबरोबर आपल्या संपूर्ण देहाचं आपलं आपण निरीक्षण करूया. शरीरातला प्रत्येक अवयव मनाने शिथिल, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत प्रत्येक अवयव, पेशी, सांधा, स्नायू आपण शिथिल करत जाणार आहोत. सुरुवात दोन्ही पायांपासून करूया. दोन्ही पाय, पायांची पाचही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी मनाने शिथिल. दोन्ही हात, हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल. कमरेचा, सीटचा भाग, कमरेचा भाग, पाठकड्यांमधले 33 मणके मनाने शिथिल. उदर भाग, पूर भाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू, छातीचा भाग, तिथला पिंजरा, बरगड्या, फुफ्फुस, छोटस आपलं हृदय मनाने शिथिल. गळ्याचा भाग, गळ्याचा मागचा भाग शिथिल. चेहरा शांत आहे आणि एक हलकस स्मित हास्य विरागस बालकाप्रमाणे आपल्या चेहऱ्यावर असू दे. आपले ओठ, हनुवटी, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, अगदी कंठाच्या अगदी आपल्या सॉफ्ट पॅलेट पर्यंत मनाने तो भाग शिथिल. दोन गाल, दोन कान, नाक अलगद मिटलेले, दोन डोळे, डोळ्यांच्या आतले सगळे स्नायू स्थिर, बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि केस. संपूर्ण शरीर ही देहधारणेने शिथिल केलेलं आहे आणि याची मला मनोमन जाणीव आहे. माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे मोरपिसासारखे अगदी हलके हलके झालेले आहेत. स्वस्थ शरीर. माझं लक्ष आता माझ्या श्वासाकडे आहे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. ही थंड हवा माझ्या नाकावाटे माझ्या कंठापर्यंत जाते आणि ती माझ्या फुफ्फुसांमध्ये प्रवेश करत आहे. श्वास सोडताना माझं पोट हलकं हलकं जमिनीच्या दिशेने जात आहे. उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. माझी शारीरिक मानसिक अशुद्धी या उबदार हवेच्या मार्फत बाहेर पडत आहे. प्रचंड शांती, समाधान मला जेव्हा मी ही उबदार हवा बाहेर सोडत आहे तेव्हा मला त्या सगळ्याचा अनुभव येत आहे. श्वास घेताना मी त्या सृष्टीतली चैतन्य शक्ती, प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यातली सगळी नकारात्मकता, माझे सगळे ताणतणाव, व्याधी मी ह्या श्वासावाटे बाहेर सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे. शांत मन आणि चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती माझी जागृत होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये मी स्वतःला एक संकल्प देत आहे. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे औषध विरहित, व्याधी विरहितच राहणार आहे आणि ते
निरोगी राहण्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे, यथाशक्ती करणार आहे. मनापाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडी हो जनी सर्वचीची. जय जय रघुवीर समर्थ. पुन्हा एकदा मी माझ्या मनाला संकल्प दिलेला आहे की जे योग्य आहे तेच मी स्वीकारणार आहे, जे माझ्यासाठी उचित आहे तेच मी करणार आहे. माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे दुविचार आणि पापविचार येणार नाहीये. माझं अंतरंग हे नेहमीच स्वच्छ आणि सात्विकच असणार आहे. आणि हे सगळं मला माझ्या साधनेचं फळ मला मिळणार आहे आणि ते असंच अखंडित चालू राहणार आहे. प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्ती मला या क्षणी प्राप्त झालेली आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, आपल्या इष्ट देवतेचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया. आणि जो आपण संकल्प केलेला आहे आनंदी राहण्याचा, निरोगी राहण्याचा, तो तसाच कायम मनात ठेवून आपण पुन्हा एकदा आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. आपल्या कर्माला पुन्हा एकदा सुरुवात करत आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा जाणीव आपल्या देहाकडे आणि हळूहळू दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान उजवीकडे डावीकडे आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश, डोळे अलगद मिटलेले आहेत. खूप उत्साह, खूप प्रसन्न अशी शारीरिक मानसिक स्थिती आहे. एक हलकस स्मित हास्य असंच कायम राहू दे. आणि शांती पाठ दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आणि आता करूया नमन मुद्रा. सोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. यथाशक्ती प्रयत्न आपापल्या क्षमतेने पुढे झुकायचंय. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. संपूर्ण शरणागत भाव, समर्पण. आपला राग, द्वेष, अहंकार, आपल्या सगळ्या व्याधी आपण सोडून देत आहोत. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्त मांडून नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे खाली. मनपूर्वक धन्यवाद. मला काही शंका असेल ते विचारू शकता. तृप्तीताई, प्राणायाम तुम्हाला सगळे प्राणायाम करायचे, कुठलाही प्राणायाम वर्ज्य नाहीये. ठीक आहे, आपल्याला सगळेच प्राणायाम करायचे आहेत. म्हणजे कुठलीही व्याधी असू देत, प्राणायाम हे कुठल्याच व्याधीवर वर्ज्य नाहीये. फक्त ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे, खूप जास्त प्रमाणामध्ये ब्लड प्रेशर आहे, त्यांनी फक्त म्हणजे आपण जे सूर्य अभ्यास जो करतो ना तो करायचा नाही. कारण की सूर्यनाडी म्हणजे आपली उजवी नाडी जी आहे ती उष्णतेचं, ऊर्जेचं प्रतीक आहे. त्यामुळे ज्यांना एकदमच हाय ब्लड प्रेशर असेल त्यांनी करायचं नाहीये. पण आपण फारच कमी आवर्तन घेतो, त्यामुळे आपल्याला असा काही त्रास होणार नाही. ठीक आहे, धन्यवाद खूप खूप. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड.